तर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे। या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। बावनकुळेंच्या घोषणेचं महाविकास आघाडीकडून स्वागत केलंय। या संदर्भात 15 दिवसात एसओपी जाहीर केली जाणार आहे। कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी SOP तयार करावी लागेल। तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक SOP तयार करावी लागेल। जी SOP या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये SOP तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले ACS महसूल ACS UD 1 आणि जमाबंदी आयुक्त आणि IGR या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही, पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार, त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार, त्यांचे प्राधिकरण RL कसं देणार, सर्व करायला लागेल। सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला, याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। हे खरं आहे की 50 लाखपेक्षा जास्त कदाचित असेल, कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे 29 ऑक्टोबर 56 रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडेबंदी कायदा जिथं लागू आहे त्या बाबतीत काढण्यात आली। अधिसूचनेत वगळल्या गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला। एक खरं म्हणजे धाडसी निर्णय माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे। या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांचे हाल झाले। तुकडेबंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला। रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडेबंदीमध्ये पैसे गुंतवलेत, अद्यापही सेल डीड होत नाही, म्हणजे त्यामध्ये रजिस्ट्र्या होत नाही आणि त्यांना इतके वर्ष पैसे गुंतवूनही मालकी मिळत नाही। अध्यक्ष महोदय, ब्रह्मपुरीमध्ये माझ्या मतदारसंघातलंच उदाहरण सांगतो, 1200 लोकांनी ते प्लॉट बुक केलेत आणि तिथे एक मोठा अधिकाऱ्यांना घेऊन, खरं म्हणजे अधिकारी इन्व्हॉल्व होते त्यामध्ये, त्यांनी पण त्यामध्ये हातमिळवणी करून या दलालांच्या भरोशावर 60 एकर जागेमध्ये तुकडेबंदी केली। 60 एकर आणि प्लॉट पाडून स्टॅम्प पेपरवर जुने स्टॅम्प पेपर घेतलेत जुने आणि ते त्या स्टॅम्प पेपरवर एग्रीमेंट करून दिले। अद्यापही त्यांचे सेलिडर त्यातले 7 लोक आत्महत्या केले। अध्यक्ष महोदय,